नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद ही लिपिक शिपाई हमाल प्रश्नसंच बघत आहोत TCS पॅटर्ननुसार। याच्यामध्ये बघा आपण मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि इंग्लिश ग्रामर, कम्प्युटर असे 4 सब्जेक्टचं काय केलेलं आपण क्वेश्चन काढलेले आहेत TCS पॅटर्ननुसार। तर खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो। एकूण प्रश्न आपण 30 काढलेले आहेत, 30 प्रश्न काढलेले आहेत। तर पहिला आपण मराठी व्याकरण या टॉपिकवरती, या सब्जेक्टवरती आपण क्वेश्चन बघणार आहोत। आणि जर तुम्हाला प्रश्नसंच बघायचे असतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन टॉपिक वाईज प्रश्नसंच तुम्ही बघू शकता। चला, प्रश्न क्रमांक 1, लक्ष्मीनारायण या शब्दात किती व्यंजन आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्मीनारायण या शब्दात 8 व्यंजन आहेत। किती? 8 व्यंजन आहेत। प्रश्न क्रमांक 2, योग्य समासाचा पर्याय ओळखा। योग्य समासाचा पर्याय ओळखा। त्रिखंड याचा समास ओळखायचा आहे। काय होणार आहे? द्विगु समाज। काय होणार आहे? द्विगु समाज। प्रश्न क्रमांक 3, भाववाचक नाम नसलेला शब्द कोणता? बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं भाववाचक नाम नसलेला शब्द विचारलेला आहे। नसलेला शब्द कोणता आहे? गोडी हा भाववाचक आहे, गोडवा भाववाचक आहे, माधुर्य सुद्धा भाववाचक आहे। गोड हा काय भाववाचक नाहीये। तर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 3 गोड। प्रश्न क्रमांक 4, पुढील वाक्यातील काळ ओळखा। आम्ही सिनेमा पाहत आहोत। आम्ही सिनेमा पाहत आहोत कोणता काळ होणार आहे? काय करत आहेत ते? सिनेमा पाहत आहोत, म्हणजे अजून त्यांचा पूर्ण झाला का बघून नाही। वर्तमान काळ येणार आहे, पण कुठला वर्तमान काळामध्ये कुठला प्रकार येणार आहे? हा अपूर्ण वर्तमान काळ, म्हणजे पूर्ण न झालेला, म्हणजे पाहण्याची क्रिया काय आहे? चालू आहे, म्हणजेच अपूर्ण वर्तमान काळ। प्रश्न क्रमांक 5, पुलिंगी शब्द ओळखा। पुलिंगी शब्द ओळखा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय येणार आहे पुलिंगी शब्द? गर। काय येणार आहे? गर। याला तुम्ही क्वेश्चन विचारून बघा। ते पान, ते फूल, ती फांदी, म्हणजे हे काय? ते फूल नपुसक, आणि इथं काय ना स्त्रीलिंगी, आणि हे तो गर पुलिंगी। काय येणार आहे? पुलिंगी। तो आला ना तर पुलिंगी। प्रश्न क्रमांक 6, स्त्रीलिंगी शब्द ओळखा। स्त्रीलिंगी शब्द ओळखा। याच्यामध्ये स्त्रीलिंगी शब्द ओळखा कुठला येणार आहे? स्त्रीलिंगी शब्द कोणता येणार आहे याच्यामध्ये? तर बघा ऑप्शन नंबर बी। काय येणार आहे? ऑप्शन नंबर बी, ती आग। तीने क्वेश्चन केला ना आपण, ती म्हणजे स्त्रीलिंगी, आणि आग, ती आग बोलतो आपण। ती आग, तो आग बोलतो का? नाही। ते आग बोलतो का? नाही। जसं इथे बघा डाग, ते डाग, इथं काय येणार आहे? ते डाग, हे काय आहे? पुलिंगी। तो राग, इथं सुद्धा पुलिंगी। ते साग नपुसक लिंगी, म्हणजेच काय येणार आहे उत्तर इथं? ती आग। ती आग, ती म्हणजे स्त्रीलिंगीला, स्त्रीला आपण काय बोलतो? स्त्रीच्या पुढे आपण काय लावतो? ती, म्हणून ती आग। ऑप्शन नंबर बी इज राईट। प्रश्न क्रमांक 7, नपुसक लिंगी शब्द ओळखा। तर बघा इथं नपुसक लिंगी शब्द कोणता होणार आहे? ते पुस्तक। काय होणार आहे? ते पुस्तक, म्हणजेच पुस्तक हा काय नपुसक लिंगी। इथं काय वापरलं आपण? ती कविता, ती कविता, ते लेखक, तो धडा, इथं पुलिंगी, इथं नपुसक लिंगी, सॉरी ते लेखक, ती सुद्धा येते इथं, ती, तो ती लेखक, इथं तिन्ही पण येतात, दोन्ही पण येतात, म्हणून इथं काय येणार आहे? ऑप्शन नंबर बी इज राईट, ते पुस्तक म्हणजेच नपुसक लिंगी। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी उभयान्वयी शब्द कोणता? तर बघा इथं उभयान्वयी शब्द ओळखायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। काय होणार आहे? उभयान्वयी, ते उभयान्वयी म्हणजे ऑप्शन नंबर ए इज राईट, देश। काय होणार आहे? देश। प्रश्न क्रमांक 9, पुढील प्रश्नातील विभक्ती त्या पुढील दिलेल्या नामापैकी ज्या नामाला लागू पडते याचा पर्याय ओळखा।
तर बघा इथं काय पर्याय ओळखायचा आहे. विभक्ती, पुढील प्रश्नातील विभक्ती त्या पुढील दिलेल्या नामापैकी ज्या नामाला लागू पडते. तर कुठल्या नामाला लागू पडते बघा, घोड्याला. काय होणार आहे, घोड्याला. प्रश्न ऑप्शन नंबर ए इज राईट. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी सकर्मक कर्तरी प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी प्रयोग ओळखायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. काय होणार आहे, अनिरुद्ध पेपर सोडवतो. काय होणार आहे, अनिरुद्ध काय पेपर सोडवतो. ऑप्शन नंबर डी इज राईट. सामान्य ज्ञानवरती बघा. प्रश्न क्रमांक 11, श्री दिवाकर हे कोणत्या साहित्य प्रकाराबद्दल प्रसिद्ध आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, श्री दिवाकर हे नाट्यछटाकार, काय नाट्यछटाकार या प्रकाराबद्दल प्रसिद्ध आहेत. प्रश्न नंबर 12, इंद्रधनुष्यातील क्रमवार 5वा रंग कोणता. तर कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो, 5वा रंग जांभळा. कुठला, जांभळा. ऑप्शन नंबर डी इज राईट. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणते उद्दिष्ट पंचायत राज संकल्पनेत मोडत नाही. तर कुठले उद्दिष्ट आहे जे पंचायत राज संकल्पनेत मोडत नाही. प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ. प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ. ऑप्शन नंबर डी इज राईट. प्रश्न क्रमांक 14, फ्रीडम अँड मिडनाईट. फ्रीडम अँड मिडनाईट हे सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण. तर बघा याचे लेखक कोण आहे, फ्रीडम अँड मिडनाईटचे लेम्पिरे कॉलिन्स. लेम्पिरे कॉलिन्स. ऑप्शन नंबर डी इज राईट. प्रश्न क्रमांक 15, दूधगंगा हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्प रिकामी जागा या राज्याच्या सहकार्याने उभारला गेला आहे. तर कुठल्या राज्याच्या सहकार्याने उभारला गेलेला आहे दूधगंगा हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्प. कर्नाटक. कर्नाटक या राज्याच्या सहकार्याने दूधगंगा हा प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्प राबवण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 16, बेथलहम. काय, बेथलहम हे स्थळ कोणत्या एका घटनेमुळे प्रसिद्ध झाले आहे. तर बेथलहम इथं काय आहे बघा, येथू ख्रिस्ताला सुडावर चढवले होते का, नो. येथे ख्रिस्ताने पहिला उपदेश केला का, नो. येथे येशू ख्रिस्ताचा जन्म झाला का, यस, राईट. येथे काय झाला, येशू ख्रिस्तांचा जन्म झालेला आहे, म्हणून हे स्थळ बेथलहम प्रसिद्ध आहे. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी इज राईट. येथे येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. कुठं, बेथलहम. प्रश्न क्रमांक 17, यांच्या नावाने रॅमन मॅग्सेस पुरस्कार दिला जातो. तो रॅमन मॅग्सेस रिकामी जागा या देशाचे अध्यक्ष होते. कोणत्या देशाचे अध्यक्ष होते. जो रॅमन मॅग्सेस पुरस्कार मिळतो तो रॅमन मॅग्सेस यांच्या नावाने दिला जातो. तर ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते, फिलिपाईन्स. फिलिपाईन्स या देशाचे काय होते, ते अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 18, भारतात यावर्षी ग्राहक संरक्षण कायदा संमत केला गेला. तर कुठल्या वर्षी ग्राहक संरक्षण कायदा संमत केला गेलाय, 1986 ला. 1986 ला भारत संरक्षण कायदा संमत केला गेला. प्रश्न क्रमांक 19, 1 रुपयाच्या नोटा व्यतिरिक्त अन्य चलनी नोटांवर रिकामी जागा यांची स्वाक्षरी आहे. तर कोणाची स्वाक्षरी आहे, गव्हर्नर. रिझर्व्ह बँकचे जे गव्हर्नर असतात त्यांची साईन असते. कशावर, 1 रुपयाच्या नोटा व्यतिरिक्त सर्व जे अन्य चलनी नोटांवरती कोणाची स्वाक्षरी असते, रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर यांची साईन असते. प्रश्न क्रमांक 20, रिकामी जागा ही नदी दक्षिणेची गंगा तसेच रुद्रगंगा म्हणून ओळखले जाते. तर कुठली नदी आहे जी दक्षिणेची गंगा आणि रुद्रगंगा म्हणून ओळखली जाते, गोदावरी. कोणती नदी आहे, गोदावरी. ऑप्शन नंबर सी इज राईट. प्रश्न इंग्लिश ग्रामरवरती बघा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 21, फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट ऑक्झिलरी. ॲप्रोप्रिएट ऑक्झिलरी बघा कुठला येणार आहे, ही सेड दॅट ब्लँक डू इट. ही सेड दॅट ब्लँक डू इट. काय येणार आहे, वुल्ड. काय येणार आहे, वुल्ड. ही सेड दॅट वुल्ड डू इट. प्रश्न क्रमांक 22, व्हॉट इज द करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ पोल्युटरी. काय विचारलेलं आहे, अनेक वचन. प्लुरल विचारलेलं आहे ना, अनेक वचन. अनेक वचन विचारलेलं आहे. तर काय होणार आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय येणार आहे, प्लुरल फॉर्म ऑफ पोल्युटरीज. काय येणार आहे, ऑप्शन नंबर सी इज राईट.
प्रश्न क्रमांक 23, चूज द करेक्टली स्पेल्ड अल्टरनेटिव्ह. आता करेक्ट स्पेल्ड विचारलेलं आहे. काय येणार आहे? इम्बॅरेसिंगचं करेक्ट स्पेल काय येणार आहे? इम्बॅरेसिंगली, इम्बॅरेसिंग, इम्बॅरेसिंग, इम्बॅरेसिंग. म्हणजे इथं काय करेक्ट स्पेल विचारलेला आहे. काय येणार आहे? ऑप्शन नंबर सी, इम्बॅरेसिंग. EMBARRASSING, इम्बॅरेसिंग इज राईट. प्रश्न क्रमांक 24, पिक आउट द रॉंग पेअर्स ऑफ ॲनिमल अँड देअर लिव्हिंग प्लेस. बघा, ॲनिमल आणि त्यांचं ठिकाण, राहण्याचं ठिकाण विचारलेलं आहे. तर काय होणार आहे? हॉर्स स्टेबल, राईट. हॉर्स स्टेबल. लॉयन डेन, राईट. डॉग पेन, राईट. कॅट किचन, रॉंग. कॅटचं काय किचन येणार आहे का? नाही, रॉंग. तर ऑप्शन नंबर डी इज राईट. प्रश्न क्रमांक 25, राईट द करेक्ट पास्ट टेन्स फ्रॉम द व्हर्ब ब्लो. ब्लोचा पास्ट टेन्स काय होणार आहे? करेक्ट पास्ट टेन्स काय होणार आहे? ब्ल्यू, BLEW, ब्लू. ब्लोचा ब्ल्यू. ऑप्शन नंबर डी. कम्प्युटर बेसवरती बघा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 26, रिकामी जागा हे CPU मध्ये वापरलेले हाय स्पीड डिव्हाइस जे प्रक्रिया करताना तात्पुरते डेटा साठवण्यासाठी वापरले जाते. तर काय होणार आहे? हे CPU मध्ये हाय स्पीड डिव्हाइस, काय हाय स्पीड डिव्हाइस जे प्रक्रिया करताना तात्पुरते डेटा साठवण्यासाठी वापरले जाते. तर काय येणार आहे? रजिस्टर्स. रजिस्टर्स हे CPU मध्ये वापरलेले हाय स्पीड डिव्हाइस जे प्रक्रिया करताना तात्पुरते डेटा साठवण्यासाठी वापरले जाते. प्रश्न क्रमांक 27, गुगल सर्च इंजिनमध्ये सध्याचे पेज रिलोड करण्यासाठी खालीलपैकी कोणता कीबोर्ड शॉर्टकट आहे? तर कुठला कीबोर्ड आहे जो शॉर्टकट आहे जो गुगल सर्च इंजिनमध्ये सध्याचे पेज रिलोड करण्यासाठी? काय पेज रिलोड करण्यासाठी कुठला आहे? F5. काय आहे? F5. ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 28, रिकामी जागा हे संगणकाचे आवश्यक प्रोसेसिंग भाग असलेले की सर्किट बोर्ड आहे. तर बघा, रिकामी जागा हे संगणकाचे आवश्यक प्रोसेसिंग भाग असलेले की सर्किट बोर्ड आहे. तर कुठला आहे? मदरबोर्ड. काय? मदरबोर्ड हे संगणकाचे आवश्यक प्रोसेसिंग भाग असलेली की सर्किट बोर्ड आहे. ऑप्शन नंबर डी इज राईट. प्रश्न क्रमांक 29, ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजेच GUI संगणकाच्या खालीलपैकी कोणत्या पिढ्यांमध्ये विकसित झाला आहे? तर बघा, कोणत्या पिढ्यांमध्ये विकसित झालेला आहे? चौथ्या पिढीमध्ये. कुठल्या? चौथ्या पिढीमध्ये विकसित झालेला आहे. ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 30, इंटरनेटवर वापरकर्त्यांच्या संगणकांवर फाईल स्थलांतरित करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर बघा, फाईल स्थलांतरित करण्याच्या प्रक्रियेला म्हणजे इंटरनेटवर जे वापरकर्त्यासाठी फाईल स्थलांतरित करण्याच्या प्रक्रियेला काय बोलतात? डाउनलोड करणे. काय करणे? डाउनलोड करणे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. TCS बेसवरती आपण क्वेश्चन काढलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्हाला खूप कमी वेळ राहिलेला आहे. आता 2-3 दिवसांची तुमची एक्झाम आलेली आहे जवळ. त्याच्यामुळे तुम्हाला आता खूप सरावाची गरज आहे आणि आपण खूप महत्त्वाचे क्वेश्चन काढलेले आहेत. TCS बेसवरती क्वेश्चन काढलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर सर्वांनी याच्यावरती सराव करा. हे बघा, खूप महत्त्वाचे क्वेश्चन आणि टॉपिक वाईज घेतलेले आहेत. आणि ज्यांनी जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. मी डेली प्रश्नसंच अपलोड करते, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे. हे बघा, खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो. TCS बेसवरती आपण क्वेश्चन काढलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला जर टॉपिक वाईज प्रश्नसंच बघायचे असतील तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन टॉपिक वाईज प्रश्नसंच बघू शकता.